आजच्या या सेक्शनमध्ये आपण डिलिव्हरी नोट हे इन्व्हेंटरी मधलं एक वाउचर आहे डिलिव्हरी नोट नावाचं, ते आपण शिकणार आहोत. डिलिव्हरी नोट काय असते? व्हेन यू सेल अ गुड्स टू कस्टमर यू हॅव प्रिपेअर अ इनव्हाइस. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कस्टमरला माल विकता, सेल करता, त्याच्यासाठी आपण एक इनव्हाइस प्रिपेअर करता सेल केल्यानंतर. समटाइम्स यू सेंड अ गुड्स आउट विथ द डिलिव्हरी नोट्स. लेटर प्रिपेअर अ इनव्हाइस अगेन्स्ट द डिलिव्हरी नोट बाय प्रेसिंग द अल्टर F8 की. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही माल सेल करता, सेल केल्यानंतर त्या कस्टमरपर्यंत जाऊन माल पोहोचतो त्या इनव्हाइससोबत. मग इनव्हाइस दिल्यानंतर त्यांना काय करते, तुमचा माल त्याच्या दुकानापर्यंत पोहोचला समजा, मग तो पोहोचल्याची खात्री म्हणून तो काय करतो, आपल्याला डिलिव्हरी नोट आपल्याला पोहोचली म्हणून आपल्याला ॲग्री करतो, आपल्याला त्याची नोट देतो लिहून. त्याला डिलिव्हरी नोट म्हणतात. जसं की एखाद्या ॲमेझॉननं किंवा फ्लिपकार्टनं आपण ऑर्डर प्लेस करता आणि प्लेस केल्यानंतर ती ऑर्डर त्या कंपनीकडे जाते. कंपनी माल डिस्पॅच करते आपल्या घरापर्यंत, लोकेशनपर्यंत. आणि ज्यावेळेस तो डिलिव्हरी बॉय येतो आपल्याकडं आणि तो माल आपल्याला देतो, आणि दिल्यानंतर त्या कंपनीला कळायला पाहिजे की बा हा माल सेफली त्या कस्टमरपर्यंत पोहोचला बा, म्हणून तो आपल्याकडनं OTP घेतो आणि तो आपल्या कंपनीकडं सेंड करतो. मग कंपनीला कन्फर्मेशन होते की माल सुरक्षित त्या कस्टमरपर्यंत पोहोचलेला आहे. कळलं का? अशा कंडिशनमध्ये डिलिव्हरी नोट वापरलं जाते. तर डिलिव्हरी नोटसाठी आपल्याला काय करायचं आहे, फक्त वाउचरवर जायचं आहे आपल्याला या ठिकाणी आणि एक आपण डिलिव्हरी नोटची एंट्री कशी करतात ते आपण पाहणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल गो टू द वाउचरवर गेलो आपण इथं आणि F10 प्रेस केलं आपण. डिलिव्हरी नोट आपल्याला ॲक्टिवेट आहे दिसते, आपल्याला इनेबल आहे, कारण ब्लरमध्ये नाही ते. तर इथं एंटर करतो. शॉर्टकट की आपल्याला माहीत पाहिजे, एक्झाममध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी आपल्याला शॉर्टकट कीज माहीत पाहिजे. तर या ठिकाणी आपला डिलिव्हरीचा नंबर लिहायचा आहे, DN असं लिहायचं आहे. DN लिहा, /TR लिहा, /001 लिहा. तर पहिली डिलिव्हरी नोट पे करता. डेट आपल्याला 2 आहे का बघा, 2/5 आहे का चेक करा. तर कोणाकडून डिलिव्हरी आपण माल कोणाला डिलिव्हरी करताय आपण? अमोल TV सेंटरला माल डिलिव्हरी करताय. तर एंटर करायचं. हे सगळे डिटेल लिहू शकता डिलिव्हरीची पेमेंट मोड कितीमध्ये भरताय आपण, 2 टर्ममध्ये भरताय आपण. कोणाच्या रेफरन्सनं आपण डिलिव्हरी देत आहे. समजा मी कोणाच्या रेफरन्सनं मला डिलिव्हरी येते, त्यानं सांगते बाबा याच्याकडं आहे ते माल, त्याच्याकडून घ्या. त्याचं नाव आपण लिहू शकता, कोणाला रेफरन्स आहे त्याचं नाव लिहू शकतो आपण. तर इथं नाव लिहू शकता असं. त्याच्यानंतर या ठिकाणी आपला टर्म डिलिव्हरी किती टर्ममध्ये आपण भरणार आहोत, 15 दिवस. टर्म डिलिव्हरीचं पिरियड काय आपल्याला, तर ते आपण देऊ शकता आपण असं. त्यानंतर इथं आपल्या डॉकेट नंबर देऊ शकता. आपल्या डिलिव्हरीचा जो आपल्या पॅकेट्सवर की डॉकेट नंबर येतो, डिस्पॅच नंबर येतो, ते आपण टाकायचं आपल्याला इथं. डिस्पॅच थ्रू कुठून झालं ते, तर ते एखाद्या ट्रान्सपोर्टनं झालं, रेल्वेनं झालं, कशानं झालं डिस्पॅच, ते डिस्पॅचचं कंडिशन दाखवू शकता डिस्पॅच थ्रू. तर समजा मी इथं लिहिलं, समजा अमोल ट्रान्सपोर्ट लिहू शकतो. अमोल TRANSPORT ट्रान्सपोर्ट झाला. डेस्टिनेशन कुठून झालं ते, तर ते आपलं सध्या आता आपण ते अमोल TVवाला कुठला आहे, तर नाशिकचं असेल तर नाशिक लिहू शकतो, असं लिहू शकतं. किंवा आपण कुठून आलात, कुठून माल चालला आहे आपला, ते देऊ शकता. इथं लिहू शकता असं. इथं काही नाही, तुम्ही लिहू शकता जे असं ते. त्या कुरिअरकडं किंवा त्या एजंटचं नाव काय बा, त्याच्याकडून येऊ लागलं आपल्याला माल, त्याचं नाव लिहू शकता आपण. सपोज काही लिहा इथं जे असेल ते, अजय असं लिहू शकता. एजन्सीचं नाव अजय ट्रेडर्स असं नाव लिहू शकता असं. लँडिंग बिल नंबर लिहू शकता, काय असेल त्याचं नाव, आपल्या त्या पाकिटचा लँडिंग बिल नंबर देऊ शकता. डेट देऊ शकता. आपण ज्या ट्रान्सपोर्टनं माल टाकला त्याचा व्हेकलचा नंबर लिहू शकता. MH26 काय असेल त्या नंबर लिहू शकता असं. हे डिटेल लिहावं लागते आपल्याला असं. तर ती माहिती लिहायची आपल्याला. आपण सध्या ते इग्नोर करत होतात, पण ते मी तुम्हाला लिहून दाखवलं असं. आणि ते सेल करायचं. आता काय माल सेल करताय आपण, त्याला 210 लिटरचं काय देतं आपण, LGचं रेफ्रिजरेटर. तर हे खालचं घ्यायचं डिलिव्हरी नोट. आणि कोणत्या गोडाऊन मग घेतो आपण, गोडाऊन काय त्याचं, शोरूम आहे, तर शोरूम घ्या. क्वांटिटी किती येतं, 2 क्वांटिटी येतात. एंटर करायचं आणि याला SGST आणि परत CGST दोन्ही टॅक्स कॅल्क्युलेट करायचे असं. आणि याला एंटर करून याला सेव्ह करायचं. त्यानंतर DN TR/002 द्या. दुसरी डिलिव्हरी नोट द्यायची आपल्याला.
काय नाव आहे याचं? हां शारदा इलेक्ट्रॉनिक्स. हे सगळं तसंच टाका डिटेल आपण आता टाकल्यासारखं. सेल करायचं. काय सेल करतोय आपण? 28 इंची LCD व्ही. गोडाऊन कायचं? वेअरहाऊस. क्वांटिटी 5. आणि याला काय करायचं? SGST आणि CGST दोन्ही टॅक्स कॅल्क्युलेट करा. नो करा, इथं एंटर करा, असं इथं येस करा. त्याच्यानंतर तिसरं DNTR/003 पुजारा एजन्सी. नंतर एंटर करतोय, सेल करतोय. काय विकतोय आपण? 165 लिटरचं LGचं रेफ्रिजरेटर आहे. खालचं घ्या, शोरूम घ्या, क्वांटिटी 2 आहेत. एंटर करा. SGST आणि मग CGST. CGST असं करा. त्यानंतर DNTR004 हां सोनी इलेक्ट्रॉनिक्स. हां त्यानंतर 19 इंची LED व्ही. शोरूम क्वांटिटी 3 क्वांटिटी आहेत. याचं SGST आणि CGST दोन्ही कॅल्क्युलेट केलं आपण असं. त्याच्यानंतर काय पाहण्यासाठी आपण काय करायचं? डिस्प्लेवर जायचं आणि इथं स्टेटमेंट ऑफ इन्व्हेंटरीजवर जायचं आणि सेल बिल्डिंग पेंटवर क्लिक करायचं. तर आता आपलं एवढं सगळं बरोबर आलं का चेक करा. हे आल्यानंतर आपल्याला सगळं असं दिसेल. अशा प्रकारे आपण डिलिव्हरी नोट आपण वापरली, यूज केलं, तर रिपोर्ट्स पण चेक केला. तर रिपोर्ट्स चेक करू शकता. एवढा माल आपल्याकडं प्रत्येक डिलिव्हरीचा रेफरन्स इथं ट्रॅकिंग नंबर आला आपल्याला आणि डेट पण आले आणि कोणाकडून किती माल आपल्याकडे डिलिव्हर झाला ते इकडे दाखवते, क्वांटिटी दाखवते. 12 टोटल क्वांटिटी 12 क्वांटिटी डिलिव्हर झाली. तर 1,19,360 रुपयाची क्वांटिटी टोटल आपल्याकडं डिलिव्हर झाली. आणि त्याचं पेमेंट आपण आणखी केलेलं नाही. फक्त आपल्याकडं माल आलेला आहे, पोहोचलेला आहे. आणि अशा प्रकारे आपण डिलिव्हरी नोट पाहिला. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा.